मोखाडा तालुक्यातील आडोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 9:45 सुमारास दुर्दैवी घटना घडली। शाळेच्या परिसरात खेळत असलेल्या इयत्ता 6वीतील विद्यार्थिनी सोनम युवराज खरपडे हिला इको गाडीची धडक बसून ती गंभीर जखमी झाली। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या वेळी शाळेच्या आवारात विद्यार्थी खेळत होते। यावेळी परिसरात उभी असलेली इको गाडी चालकाने सुरू केली। गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती विद्यार्थ्यांच्या दिशेने गेली। इतर विद्यार्थिनी बाजूला झाल्या, मात्र सोनम गाडीच्या चाकाखाली सापडली। घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने सोनमला आडोशी येथील प्राथमिक आरोग्य पथकाकडे उपचारासाठी नेले, मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी ग्रामस्थ व नातेवाईकांनी खासगी वाहनातून तिला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। उपचार सुरू असताना सोनमचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण मोखाडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। संबंधित इको गाडी मागील काही महिन्यांपासून शेतीच्या कामासाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेप्रकरणी मोखाडा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान आडोशी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी परिसरात कायमस्वरूपी डॉक्टर तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे। आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। शाळेच्या आवारातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। या घटनेची माहिती नातेवाईकांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितली आहे। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर। तुमचं नाव काय? माझे नाव शशिकला जितेंद्र खरपडे। मी आडोशी ग्रामपंचायत मधली सदस्य आहे। तर आपल्या इथे भरपूर मोठा दवाखाना आहे। आपल्या इथं भरपूर मोठा दवाखाना आहे, पण मग ते डॉक्टर आपल्या इथं कायमस्वरूपी उपलब्ध नाही। तर आपल्याला असं म्हणजे स्थानिक डॉक्टर इथंशी पाहिजे, ॲम्ब्युलन्स पाहिजे। कारण कसा का बुवा काही जर इथं असं हे झालं तर पण मग आपल्याला इथं हे तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर इथं स्थानिक पाहिजे का नको पाहिजे? पाहिजे। कारण अशा घटना अशा घटना होतात, त्याचे असं काय म्हणजे वेळेवर जर इथं ही नाही नसली तर पटकन इथं आपल्याला जरा उपचार झाला पाहिजे। आणि जर आपल्याकडे गाडी जर स्थानिक उपलब्ध असली तर आपण लवकरात काहीतरी आपण पुढे जाऊ शकतो। बरोबर। अशा घटना मग होणार नाही। तर मी अशी विनंती करते शासनाला का आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आडोशी इथे ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करते। डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स। तुमचं नाव काय? विजय लासू खरपडे। ही घटना कधी घडली? ही 20 तारखेला घडलेली आहे। आणि किती वाजे सुमारास घडली? 9:15. त्या मुलीचं नाव काय होतं? नाव काय? सोनम युवराज खरपडे का? हा। आणि ती शाळेमध्ये गेली होती का तयारी करून? हा। मग ती गाडी कुठली होती गाडी? ती पुणे साईडची आळा फाटा म्हणून तिकडची होती। तिकडची गाडी का? मग त्याच्यावरती काही कंप्लेंट वगैरे काही केली, केस नोंदवली का नाही? हा, केस नोंदवलेला आहे, काल पंचनामा झालेला आहे। मग ती जी घटना घडली शाळेच्या आवारामध्ये, हा, नंतर तिला कुठे घेऊन गेले? तिला इथं हॉस्पिटलला नेलं, पण इथं नाही घेतलं। इथे आडोशी मध्येच। तिथे डॉक्टर वगैरे होते का? होते। डॉक्टर हा, डॉक्टर नव्हते, सिस्टर होती। डॉक्टर होते का? आणि ॲम्ब्युलन्स वगैरे होती का तिथे? नव्हती, बोलवले गेले। काय वाटतं तुम्हाला, ॲम्ब्युलन्स तिथे पाहिजे का नको? पाहिजे। डॉक्टर पाहिजे, कायमस्वरूपी, आणि ॲम्ब्युलन्स सुद्धा पाहिजे। ॲम्ब्युलन्स सुद्धा पाहिजे ना? हा, सुविधा नाही। अशा घटना जर ही घटना घडली, एवढी मोठी घटना घडली, तर डॉक्टर उपलब्ध तिथे असते तर ही असं मोठी घटना झाली नसते ना? हा। तर तुम्हाला काय वाटतं, जी तुम्हाला जी घटना तुमची खास पडायची ती खास पडलेलीच आहे? हा, ते तर बरोबर आहे, पण याच्या पुढे अशी घटना काय म्हणणं, डॉक्टर तिथे असायला पाहिजे, कायमस्वरूपी असायला पाहिजे, आणि ॲम्ब्युलन्स सुद्धा पाहिजे। ना?
साधारण या घरामध्ये किती कुटुंब सदस्य म्हणून राहतात? किती आहेत? 17 लोक राहतात. 17 आहेत. आणि ही मुलगी कितीला शाळेत होते? 6वीला 6वीत होते का? इथे गावातच ना? गावातच. जिल्हा परिषद शाळेत का? हा. आणि म्हणजे साधारण मुलगी मोठी होती म्हणजे पहिली मुलगी किती नंबर? 1 नंबरची होती. 1 नंबरची मुलगी का?